श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. बरेच जण विचारतात की स्वामी प्रसन्न आहेत किंवा स्वामींचा चमत्कार होतो, स्वामींची प्रचिती येते, म्हणजे नेमकी काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. कारण आज आहे वार गुरुवार, आपल्या गुरूंचा वार, आपल्या गुरूंना म्हणजेच आपल्या महाराजांना समर्पित असा वार. बरेच प्रश्न मी आज घेणार आहे, 2-3 प्रश्न, की स्वामींना नैवेद्य कसा दाखवावा, स्वामींना आपलं मागणं कसं मागावं, नवस कसा बोलावा, किंवा स्वामींची कोणती भक्ती म्हणजे ती फळाला आली, हे तुमचं उत्तर तुम्हाला मी आज देणार आहे. सर्वप्रथम आपण थोडंसं स्वामी पूजेबद्दल बोलूया. असा कोणताही नियम नाही की स्वामींची अशीच पूजा करावी, तशीच पूजा करावी, असा कोणताही नियम कुठेही लिहिलेला नाहीये. स्वामी म्हणतात आपल्या कामाला सर्वात प्रथम प्राधान्य द्या, म्हणजेच आधी प्रपंच आणि मग परमार्थ. म्हणून जरी तुम्हाला कामामुळे किंवा तुमच्या कुठल्याही काळजीमुळे कशामुळेही देवपूजेला वेळ मिळत नसेल, तर हा गैरसमज मनातून काढून टाका की स्वामी आपल्याला प्रसन्न होणार नाही. स्वामींचा मनात ध्यानात आपल्या फक्त नाव पाहिजे. आपण पूजा का करतो? आपल्या घरातील वातावरण प्रसन्न व्हावं, आपले 10 मिनिटं देवासाठी आपण द्यावेत म्हणून आपण देवपूजा करतो, ना की ते स्वामींना आवडतं किंवा महाराजांना आवडतं म्हणून. तसं तर स्वामींना म्हणणं सुद्धा खूप चुकीचं आहे. एकेरी शब्द वापरला जातो. महाराजांना असंच म्हटलं पाहिजे, पण आपल्या ते जवळचे आहेत म्हणून आपल्या तोंडातून जातं स्वामींना स्वामींना स्वामींना. पण खरं सांगते की महाराज म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल, हे सुद्धा सांगते, शक्य असेल तर स्वामींची अष्टधातूचीच मूर्ती देवघरात स्थापन करावी. देवाची मूर्ती कशी असावी यावरून पण अनेक संभ्रम आपल्या भक्तांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. याचं कारण आहे मार्केटिंग. विविध रंगीत मूर्त्या, पांढऱ्या मूर्त्या, हात वरती असलेल्या मूर्ती, अशा विविध मूर्ती महाराजांच्या निघालेल्या आहेत. महाराज म्हणजे गणपती नव्हे की वर्षातून एकदा 8 दिवस त्यांचं केलं आणि पुन्हा विसर्जन केलं. महाराज आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी देवघरामध्ये स्थानापन्न असतात. म्हणून महाराजांची कोणतेही वेगळ्या मूर्ती देवघरामध्ये ठेवू नयेत. तर महाराजांची बैठी हातामध्ये, म्हणजे त्यांची जी मुद्रा आहे सगळ्यांना माहिती आहे, अशा हातात मणी घेतलेली बैठी व्यवस्थित अष्टधातूची पितळी मूर्तीच देवघरात असावी. 3 इंच 5 इंचाच्या वर कुठलीच देवघरात मूर्ती चालत नाही, ती मंदिरामध्ये चालते. आणि हे अगदी खरं आहे, कारण आपल्या घरामध्ये आपण स्त्री आहोत, मासिक धर्म होतात, पती पत्नीमध्ये रिलेशन असतात, किंवा आपल्याला ते पाळणं होत नाही, मांसाहार केला जातो, घरामध्ये कुठल्याही भांडण तंटा चुकीच्या गोष्टी केल्या जातात. मंदिरामध्ये यातलं काहीच होत नाही. जवळजवळ 15-20 गुरुजी बोलून ज्या मोठ्या मूर्त्या असतात ना एवढ्या, त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागते. प्राणप्रतिष्ठा इथनं करून पुन्हा ती मूर्ती कुरिअर करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं, मोठ्या मूर्ती, याला कुठलाही अर्थ नाही. म्हणून मला एक जागरूक करावंसं वाटतं की बाजारातल्या विविध मूर्तींना भुलू नका. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अष्टधातूच्याच मूर्ती ठेवा. मी सुद्धा विक्रीसाठी ठेवू शकते, पण मी का ठेवत नाही? कारण त्या योग्य नाहीत. तुम्हाला तशा मूर्तीची हौस आहे ना, माझ्या घरात आहे. ते सुद्धा कुठं? तर हॉलमध्ये, टेबलावर, देवघरात नाही. त्या मूर्तीचा अभिषेक करायचा नाही. नुसती ती एक आपण ॲज अ शोपीस नाही म्हणू शकत, कारण ते महाराज आहेत, पण आपलं येता जाता दर्शन व्हावं म्हणून ती मूर्ती ठेवा. अन्यथा एकच मूर्ती अष्टधातूची ठेवा. फोटोपेक्षा मूर्तीच ठेवा. माझ्याकडून जर तुम्हाला अक्कलकोट सिद्ध मूर्ती हवी असेल तर खाली नंबर देत आहे. प्रकट दिन जवळ येत आहे, लवकरात लवकर मूर्ती मागवा. नंबर 2, प्रत्येक गुरुवारी तुम्ही पाणी, पंचामृत आणि पुन्हा पाणी असा अभिषेक करण्याचा प्रयत्न करा, शक्यतो कराच. आणि पौर्णिमेला, बाकी वेळेस तुम्हाला जमेल तशी पूजा केली तर तरी चालेल. गुरुवारी मांसाहार घरामध्ये घडून द्यायचा नाही. गुरुवार करत असाल तरी आणि करत नसाल तरी मांसाहार करायचा नाही. पती जबरदस्तीच करत असेल तर तुम्ही करू नका. स्पर्श करण्याच्या आधी सेवा करून घ्या.
महाराजांना जमत असेल हिनाचं अत्तर लावा, महाराजांना वस्त्र घाला, उदबत्ती आणि चाफ्याचं किंवा झेंडूचं साधंसं फूल वाहा. नैवेद्य वरण भात, गुळपोळी, गुळ तूप, खडी साखर, दूध साखर, पंचामृत यापैकी काहीही. केव्हा तरी शक्य असेल बेसन लाडू. त्यानंतर बघा फुलं झालं, नैवेद्य झाला, आरती आठवणीने करायची आहे. महाराजांचे 11 वेळा श्री स्वामी समर्थ नाव आठवणीने घ्यायचे आहे. शक्य असतील तर सारामृताचे 3 अध्याय दररोज पठण करायचे आहेत. हे सगळं मी तुम्हाला शक्य असेल तर सांगत आहे. पुढची आणि महत्वाची गोष्ट, स्वामी कोणाला प्रसन्न होतात? महाराज हे सगळ्यांना प्रसन्न होतात. महाराजांचा भक्त असो किंवा नसो, महाराज हे सगळ्यांना प्रसन्न होतात. महाराजांच्या नजरेत हा कमी भक्त, हा उच्च भक्त, हा जास्त पूजा करतो, हा कमी पूजा करतो, हा खूप फुलं वाहतो, हा कमी फुलं वाहतो, हा मला पेढ्याचा नैवेद्य दाखवतो, हा नैवेद्य दाखवायला विसरतो, असं काहीही नाही. महाराजांसाठी सर्व भक्त समान आहेत. महाराजांची तुम्ही 1 वर्ष सेवा करा किंवा अगदी मी करते तशी 20 वर्ष सेवा करा. जेवढं ज्याला जितकं योग्य आहे त्याच्यावरती महाराज देत नाहीत. स्वामींच्या पुढे म्हणजे स्वामींच्या डोक्यावर फूल ठेवलं, हातामध्ये फूल ठेवलं आणि ते पडलं म्हणजे स्वामी तुम्हाला पावले असं बिलकुलही नसतं. आपण महाराजांच्या पितळी मूर्तीवर जर फूल ठेवलं तर ते पडत नाही. महाराजांच्या आपण ग्रेनाइटच्या संगमरवरी किंवा गुळगुळीत मूर्तीवर जर फूल ठेवलं तर ते पडतं. फूल जास्त जड असेल आणि गुलाबाच्या सारखं फूल असेल, त्याचं देठ कमी असेल आणि ते जर वरदहस्त मूर्तीच्या हातामध्ये इथे आपण फूल ठेवलं तर मी दिवसातनं 10 वेळा ठेवते, ते पडतं. मात्र मी त्याचे व्हिडिओ घेत नाही कारण मला अशा अंधश्रद्धा पसरवायच्या नाहीत. माझं पडतं मग तुमचं का पडत नाही हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ नये म्हणून अशा गोष्टींचे व्हिडिओ मी कधीही करत नाही. तरीही देवपूजा करताना कधीतरी चुकून जर पडलं तर मनात आनंद माना, पण त्याचा देखावा करू नका. कारण महाराजांना मी स्वामी भक्त आहे किंवा मला महाराज फूल देतात, माझ्यावरच प्रसन्न आहेत, हे अवडंबर दाखवलेले आवडत नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. त्यामुळे फूल पडलं त्यालाच महाराज प्रसन्न किंवा मला पडलं मलाच प्रसन्न, तुम्हाला नाही पडलं तुम्हाला नाही प्रसन्न, असं नाही. फक्त मनात स्वामी माझ्या सोबत या, एक वाक्य तुम्ही दिवसातनं बोललात आणि घरी आल्यावर महाराज माझा आजचा दिवस असा गेला, धन्यवाद. तक्रार असेल तक्रार करा, भांडायचं असेल भांडा, रडा, सगळं महाराजांपाशी करा. फक्त भक्तीचा अवडंबर माजवू नका. इतकंच मला तुम्हाला सांगायचं आहे. कोणताही देव, कुठलाही देव, कुठलेही संकेत आपल्याला माणूस रूपी देतो. म्हणजे मी रस्त्याने एकटी चालली आहे, मला मदतीची गरज आहे तर कोणीतरी मला अचानक मदत करतं. माझं कोणीतरी ऍडमिट आहे तर मला पैशाची गरज आहे. तुमच्यासारख्या व्यक्तींना जर आज मी ऍडमिट झाले आणि तुमच्यासारख्या व्यक्तींना जर मी इथं स्कॅनर लावलं की मला मदत करा, मला एवढ्या पैशाची गरज आहे, तुम्ही सगळे माझ्यासाठी धावून याल, ते झाली स्वामी भक्ती आणि ते आहे स्वामींनी पाठवलेले व्यक्तिरूपात आपल्याला दर्शन. महाराज नेहमी व्यक्तिरूपात दर्शन देतात, साक्षात नाही. कधीतरी स्वप्नात येतात आणि विविध प्रकारे प्रचिती देतात. प्रचिती देतात म्हणजे काय तर ते आपली मदत करतात, तेही वेगवेगळ्या रूपामध्ये. कृपया दिवा खूप मोठा झाला, दिवा विजला स्वामींच्या, आता कुणीतरी परवा म्हणलं स्वामींच्या इथे फूल तयार झालंय म्हणून. कशाचा? धूळ होती बरं का, ती स्पष्ट धूळ होती, मला फोटो पाठवला. कमळाचं फूल तयार झालंय, नाही होत. हे कलयुग आहे. महाराज असे कोणालाही हे होत नाही. 500 वर्ष तपश्चर्या करूनही पूर्वी देव मिळत नव्हता. त्यामुळे अशा थोथांडाला कधीही तुम्ही तुमच्या रूपामध्ये जागा देऊ नका. ही फक्त जाहिरात करण्याचं एक माध्यम आहे. त्यामुळे आपण इतके महान नाही की आपल्याला महाराज फूल पाडून दर्शन देतील. महाराज माणूस रूपात दर्शन देतील, तुमची मदत करतील, तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या मागे उभे असतील, संघर्षाच्या काळात तुम्हाला प्रेरणा देतील की तुम्ही संघर्ष करू शकता, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा तुमचा एखादा निर्णय चुकत असेल तर महाराजांपुढे चिठ्ठी ठेवा आणि मग ती उचला आणि मग त्यांचा निर्णय तुम्ही ऐका. अशा पद्धतीने तुम्ही महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ.